जनतेच्या मनात विश्वास वाढवण्यासाठी कार्यरत रहा. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, उरळ पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण. ठाणेदार पंकज कांबळे यांच्या कामाचं कौतुक. पोलिसांवर जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि सहकार्याची भावना ठेवल्यास कामात यश मिळते. जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक व गरजेचे आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी ऍक्शन मोडवर काम करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिले. उरळ पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक गुरुवारी उरळ येथे आले होते. उरळ पोलीस स्टेशनचे वार्षिक परीक्षण केल्यानंतर त्यांनी कामाचा आणि पोलीस तपासाचा आढावा घेतलाय. उरळ ठाणेदार पंकज कांबळे यांनी त्यांना विविध तपास प्रकरणाची माहिती दिली. यावेळी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी गजानन पडघण प्रामुख्याने उपस्थित होते. उरळ पोलीस स्टेशनच्या निर्माणाधीन इमारत बांधकामाची जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पाहणी केली. गुन्ह्याची उकल तसेच विविध प्रकरणांचा यशस्वी तपास, गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त, अंमली पदार्थ कारवाई, खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना अर्धा तासात अटक या विविध प्रकरणात तात्काळ कारवाई केल्याबद्दल उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे, पीएसआय गणेश कायंदे, पीएसआय मुंढे यांच्यासह तपासात सहकार्य व महत्त्वपूर्ण योगदान देणारे अंमलदार व हवालदार यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते करण्यात आलाय. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस पाटील व शांतता समिती व तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकारी यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संवाद साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक यांची छायाचित्रांसह हुबेहूब रांगोळी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात काढण्यात आली होती. या रांगोळीचे निरीक्षण केल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी छायाचित्र काढले. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे छायाचित्र व नावाची माहिती अशी आकर्षक फ्रेम देऊन उरळ ठाणेदार पंकज कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचा सत्कार केला. यावेळी उरळ पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस बांधव व महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.